पुराणिक सर, तुम्ही शाळेपेक्षा शाळाबाह्य उपक्रमात अधिक क्रियाशील होता हे मी जाणलं होतं आणि म्हणूनच क्रिकेट आणि एकांकिकांची संपूर्ण जबाबदारी मी तुमच्यावर सोपवली आणि तुम्ही देखील दिलेल्या संधीचं सोनच केलं आणि म्हणूनच डोंबिवलीत आणि आपल्या संस्थेत एकांकिका आणि क्रिकेटमध्ये तेव्हाच्या प्रतिस्पर्धी लोकांनी आपल्या सहजशी शाळेच्या स्पर्धकांचा धसकाच घेतला होता. आपला पहिला नंबर टिकून राहावा म्हणून जीवाचं रान करणारे पुराणिक सर, तुम्ही मला आजही आठवणीत आहात. पुराणिक सर, तुम्ही आणि श्री फाटक सर अगदी अट्टाहासाने माझ्याकडून एकांकिका लिहून घ्यायचे आणि म्हणूनच मी उत्कृष्ट लेखनाची अनेक पारितोषिके मिळवू शकते. मुंबईतील रविकिरण, कुमार कला केंद्र इत्यादी नावाजलेल्या कित्येक स्पर्धा आपण पहिल्या क्रमांकाने जिंकल्या आणि गाजवल्या देखील. याचं खरं श्रेय मी पुराणिक सर तुम्हालाच देते. एवढंच नव्हे तर वृक्षदिंडी, चैत्र पाडवा चित्ररथ, वृक्षारोपण, क्रिकेटचं पिच तयार करणे, स्टार फूड फेस्टिवल, आनंद मेळा, ज्युनियर कॉलेज, CBSE इत्यादी नानाविध उपक्रम सुरू करण्यात तुमचं योगदान मोलाचं होतं. तसेच संस्था, तालुका, जिल्हास्तरीय विविध स्पर्धा, विविध कार्यक्रमांमध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता हेही मी जाणते. माझ्या विशेष स्मरणात आहेत ते पुराणिक, जे मी बोलावल्या क्षणी हातात ती सर्व कामे बाजूला ठेवून तत्परतेने एखाद्या प्रसंगानुरूप दुखावलेल्या आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्याला काळजीपूर्वक आणि आस्थेने हॉस्पिटलमध्ये नेणारे पुराणिक सर. पुराणिक सर, आपल्याबद्दल माझ्या मनात तेव्हा आणि आजही असलेला आदर कायम आहे आणि तो असाच पुढे राहील. कारण आपलं हसणं, रोसणं, क्षणात बाणगट्टा सदृश आग्रही भूमिका घेऊन एखादी गोष्ट अट्टहासाने करवून घेणं इत्यादी आठवणी आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे. आपण मला आग्रहाने बोलावलं, पण माझ्या घरगुती अटळ कारणास्तव मला येणं शक्य नव्हतं. आपल्या निमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आयुष्याच्या दुसऱ्या पर्वारंभी आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर